जय एस वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। प्रदीप दुधाळे यांनी प्रश्न विचारला, डाळिंबाच्या झाडाला एका दिवसाला किती लिटर पाणी द्यावे? तसं पाहता डाळिंबाच्या झाडाला एका दिवसाला 20 ते 60 लिटरपर्यंत पाणी लागतं। हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला 60 लिटर पाणी लागेल, तर भारी जमिनीमध्ये तुम्हाला 20 लिटर पाण्यामध्येच ते भागेल। याचं कारण असं, जमिनीमध्ये असलेला जो सेंद्रिय कर्ब आहे त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची जी झाडाची क्षमता आहे ती कमी जास्त होते। एस.सी.टी. वैदिक हे सेंद्रिय कर्बावरच काम करत असल्यामुळे झाडाची पाण्याची गरज खूप कमी होते। त्याचसोबत आपण जर पाचराचं मल्चिंग केलं किंवा तुम्ही इतर कोणत्या प्रकारचं जर मल्चिंग करू शकलात, कडब्याचं वगैरे, तर तुमच्या पाण्याची झाडाची गरज जी आहे ती निम्म्यापेक्षाही कमी होऊ शकते, ती 30 ते 40% येते। उलट उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवढं कमीत कमी पाणी द्याल तेवढं त्या झाडाला उष्णता सहन करायची शक्ती निर्माण कराल, तेवढं पावसाळ्यामध्ये अति पावसानंतर त्याच्यामध्ये रोगराई येणं याची तुम्हाला शक्यता कमी होणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये त्याला उन्हाळा सहन करू दिला पाहिजे, पावसाळ्यामध्ये त्याला पाणी सहन करू दिलं पाहिजे। असं करणं प्रकृतीच्या दृष्टीने योग्य आहे, पण हे करण्यासाठी झाडामध्ये आणि मातीमध्ये एक ताकद असणं गरजेचं। झाडामध्ये कार्बोहायड्रेट्स असले पाहिजे आणि मातीमध्ये सेंद्रिय कर्ब असला पाहिजे। मग अशासाठीच आपण एस.सी.टी. वैदिकमध्ये बेसल डोसवर जास्त भर देतो। आपण जर बेसल डोस भरपूर दिला, सम्राट जो बेसल डोस आहे आपला, कृषी अमृत, तुमचा RNPH आणि SSM आणि ह्युमस गोल्ड याचा जर एकत्र बेसल डोस तुम्ही जर दर 60 दिवसाला देत असाल आणि सोबत अमृतजलचे पाणी वापरत असाल, तर तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या पाण्याची समस्या येणारच नाही। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी देताना हलक्या जमिनीमध्ये आठवड्यातून 2दा दिलं पाहिजे आणि भारी जमिनीमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी दिलं पाहिजे। जेवढं कमी पाण्यावर तुम्ही डाळिंबाचं पीक जगवाल तेवढे तुम्हाला रिझल्ट्स चांगले मिळणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून त्यासाठी तुम्ही अमृतजलचा वापर करा, मल्चिंगचा वापर करा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकदा पाणी देताना भरपूर पाणी द्या, फक्त 2 पाण्यामधलं अंतर आपण वाढवणं गरजेचं आहे। हे सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तर डाळिंबाची शेती अतिशय उत्कृष्ट आहे। जे शेतकरी फ्लोचे पाणी देतात आणि खूप जास्त पाणी देतात उन्हाळ्यामध्ये, त्यांना पावसाळ्यामध्ये रोगराईचं तोंड द्यावं लागतं। म्हणून झाडाचं पाणी वाढवण्याच्या ऐवजी पोषण वाढवणं गरजेचं आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। उन्हाळ्यामध्ये सॉईल चार्जर 15 ते 20 ml प्रति लिटर आणि एनर्जी बूस्टर 2 ते 3 ml या प्रमाणामध्ये जर आपण फवारणी केली तर उन्हाळ्यापासून होणारं जे नुकसान आहे ह्याच्यावर फार मोठा तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो। अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा। धन्यवाद।